मुलांना न आवडणारे गाजर जर आपण अशा प्रकारे स्मूथी करून दिलं तर त्यांना नक्कीच आवडेल. तर अशी ही स्मूथी कशी बनवायची ते आज आपण पाहूयात. तर त्यासाठी इथे मी एका बाउलमध्ये बदाम घेतलेले आहेत, काजू, मनुका, पिस्ता आणि खजूर घेतलेले आहेत. ते आपण 2 ते 3 तास भिजत ठेवणार आहोत. इथे मी एक गाजर घेतलेला आहे, तो व्यवस्थित साफ करून त्याला छान बारीक किसून घेतलेला आहे. तर मिक्सी जारमध्ये ड्रायफ्रूट भिजवलेले, तसंच आपण किसलेला गाजर आणि थंडगार असं दूध घालून ह्याची छान अशी पेस्ट बनवून घेणार आहोत. अशा प्रकारे आपली गाजर आणि ड्रायफ्रूटची छान अशी स्मूदी तयार झालेली आहे. तर तिला आपण गाजर आणि रोज पेटलने डेकोरेट करून घेऊ, गार्निश करूया आणि ही पिण्यासाठी रेडी झालेली आहे. तर अशा छान छान नवनवीन रेसिपींसाठी मॅलो किचनला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. धन्यवाद. अन्न हे पूर्ण ब्रह्म.